नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आचार्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। तर सेल द युनिट ऑफ लाईटचं आज दुसरं लेक्चर होणार आहे। मी आशा करतो की तुम्ही फर्स्ट वाला लेक्चर बघितलं असेल। ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी तुमचा परत एकदा रिपीट करतो, टेन्शन नका घेऊ। तर चालू करू आपण लेक्चरला। आपण पहिले लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं काही इम्पॉर्टंट सायंटिस्ट आणि सेल थिअरी। कोणते कोणते सायंटिस्ट होते ते होते? पहिला सायंटिस्ट होता रॉबर्ट हुक। रॉबर्ट हुकनी काय केलं होतं? एक कॉर्क सेल बघितलं होतं। त्या कॉर्क सेलला त्यांनी कसं बघितलं होतं? त्याला एक एम्प्टी कंपार्टमेंट दिसलं होतं बघा, मधाच्या पोळ्यासारखं। त्या कंपार्टमेंटला त्यांनी काय नाव दिलं होतं? सेल्युला। त्याच्यानंतर दुसरा सायंटिस्ट होता रॉबर्ट ब्राउन। रॉबर्ट ब्राउननी काय केलं होतं? न्यूक्लियस डिस्कवर केला होता। आपला तिसरा सायंटिस्ट होता अँटन वन लिऑन हुक। त्यांनी काय केलं होतं? फर्स्ट टाइम त्यांनी लिव्हिंग सेल बघितलं होतं। त्याच्यानंतर आपण सेल थेरी बघितली होती। सेल थेरी दोन सायंटिस्टने दिली होती। कोणती? एक मॅथियास आणि श्वाननी। मॅथियास क्लेडननी काय सांगितलं होतं की प्लांटचे सेल आहे ते डिफरंट टाईपच्या सेलपासून बनलेले आहे, तेच सेल समोर जाऊन काय बनता? टिश्यू बनवता। आणि आपलं श्वाननी काय सांगितलं होतं? श्वाननी सांगितलं होतं की ॲनिमल्स हे हाव आउटर थिन लेअर, त्यालाच आपण काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन। आणि त्यांनी अजून एक स्टेटमेंट दिलं होतं, प्लांटच्या सेलला सेलवर हे एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे। यांनी कधी सांगितलं होतं? हे 1829 मध्ये। तो कोण होता? तो ब्रिटिश झुलॉजिस्ट होता। आणि मॅथियास कोण होता? एक जर्मन बॉटनिस्ट होता। त्यांनी कधी सांगितलं होतं? 1838 मध्ये। आणि आपण त्याच्यानंतर बघितले होते सेल दोन टाईपचे नंबर ऑफ बेसेसवर। एक होतं युनिसेल्युलर आणि दुसरं होतं मल्टीसेल्युलर। युनिसेल्युलर म्हणजे काय? जे सेल एका सेलपासून बनलेले आहे ते हा युनिसेल्युलर। युनिसेल्युलर काय करतात? ते एक त्यांचं इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स ते करू शकतात। त्यांचे गरजेचे जे काही फंक्शन आहे ते सगळे सर्वाइव्ह करू शकतात। आणि मल्टीसेल्युलरचं कसं होतं? सेल खूप साऱ्या सेलनी, एक ऑर्गॅनिझम खूप साऱ्या सेलनी बनला आहे, तो झाला मल्टीसेल्युलर। मल्टीसेल्युलरमध्ये स्पेसिफिक सेलला स्पेसिफिक फंक्शन दिलेलं असतं। हे झालं आपलं कालच्या लेक्चरचं। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सेल। तर ओव्हरव्ह्यू ऑफ सेल करण्यासाठी बघा, तुम्ही सिम्पली ॲनिमल सेलला स्टडी करण्यासाठी आपण काय करू शकतो? सिम्पली ह्यूमन चिक सेल घेऊ शकतो। ह्यूमन चिक सेल, जर तुम्ही ह्यूमन चिक सेलला स्टडी केलं, मायक्रोस्कोप खाली बघितलं, तर तुम्हाला दिसेल त्याची एक डिलिमिटिंग मेम्ब्रेन असते। डिलिमिटिंग मेम्ब्रेन ती काय असते? ती असते प्लाझ्मा मेम्ब्रेन। डिलिमिटिंग मेम्ब्रेन म्हणजे काय? हे बघा, जर आपण बघितलं तर आपल्याला असे सेल दिसते। ह्या सेलला लिमिट कोण करतंय? याच्यामध्ये झाले त्याचे सगळे काही ऑर्गनेल झाले। ह्या सेलला लिमिट कोण करते? ह्या सेलला लिमिट करते प्लाझ्मा मेम्ब्रेन। ही काय झाली? त्याची बॉर्डर। बॉर्डर म्हणजेच काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन। काय करायचं? ही काय झाली? प्लाझ्मा मेम्ब्रेन। जर आपण ॲनिमल सेलला स्टडी करायचं असलं तर आपण सिम्पली काय घेऊ शकतो? आपण घेऊ शकतो ऑनियन पील सेल घेऊ शकतो। ऑनियन पील सेलला आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसणार आहे? आपल्याला याच्यामध्ये दोन मेम्ब्रेन दिसणार आहे। काय? एक आउटर आणि इनर। जी इनर आहे तिला काय म्हणतो आपण? ती झाली आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन। आणि जी आउटर आहे ती झाली सेल वॉल। तर ह्या गोष्टीवरून आपल्याला काय लक्षात येतं की सेल वॉल जी आहे ती फक्त कशात आहे? फक्त ती आणि प्लांट सेलमध्ये आहे। प्लांट सेलमध्ये सेल वॉल आहे, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ऑब्सेंट आहे। तर मग ऑनियन पील सेल बघितलं तर आपल्याला काय मिळतं? टू मेम्ब्रेन दिसतं। इनर काय आहे? इनर आहे सेल वॉल आणि आउटर काय आहे? आउटर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन। सॉरी, इथं इथं थोडं उलटं झालं। इनर जी राहीन, इनर राहीन प्लाझ्मा मेम्ब्रेन, आउटर राहीन सेल वॉल। हे इथपर्यंत कळालं का? आपण काय बघितलं? आपल्याला ह्यूमन सेलला स्टडी करायचं, आपण सिम्पली काय आपल्या गालाच्या आतमध्ये सिम्पली आपण एक चिक सेल काढू शकतो। जर आपण त्याला मायक्रोस्कोप खाली बघितलं तर आपल्याला कसं दिसेल? त्याचे डिलिमिटिंग मेम्ब्रेन काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन। जर आपण प्लांटच्या स्टडीला सेलला
स्टडी करायचं झालं तर आपण सिम्पली आपली ऑनियनची सेल घेऊ शकतो. त्याला स्टडी केल्यानंतर आपल्याला दोन त्याच्या बाउंड्री दिसतात. आतली जी त्याला काय म्हणतात, आतली जी त्याला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन, जी आउटर आहे त्याला म्हणतात सेल वॉल. तर आपण का नाही सिम्पली एक सेलचं स्ट्रक्चर बघू कसं असतं. फक्त आपल्याला आपण प्रत्येक ऑर्गनला डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, पण आपण आता फक्त जस्ट एक ओव्हरव्ह्यू घेतोय. तर मला सांगा बरं का ही कोणती सेल असेल? ही कोणती सेल असेल? बरोबर, ही असेल प्लांट सेल. का बरं? याच्यात सेल वॉल आहे. सेल वॉल ही फक्त प्लांट सेलमध्ये असते, पण बाकीचे ऑर्गनल हे दोन्ही सेलमध्ये असतात, प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक इकॅरियोटिक काय असतं ते सगळं सांगतो तुम्हाला. सेलच्या मध्ये बघा एक गोल स्ट्रक्चर असतं डबल मेम्ब्रेनस, दोन मेम्ब्रेनचं. त्यालाच काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो न्यूक्लियस. न्यूक्लियस काय असतो बघा? न्यूक्लियस हे सेलचा ब्रेन असतो, ब्रेन ऑफ सेल. न्यूक्लियसच्या आत जेनेटिक मटेरियल असतं. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? क्रोमोझोम झालं, क्रोमोझोमच्या आत असतं DNA. हे काय झालं? हे झालं जेनेटिक मटेरियल. जेनेटिक हे बघा असं झालं क्रोमोझोम, याच्यात असं DNA असतं. झालं न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या शेजारीच त्याच्या बाउंड्रीला अजून एक असं स्ट्रक्चर असतं. याला काय म्हणतात? याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याला शॉर्टमध्ये ER म्हणतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलर हे दोन टाईपचे असतात बघा. ज्याच्यावर असं रायबोझोम लागलेले असतात, असे ज्याच्या स्ट्रक्चरला असे रायबोझोम असले. हे काय झालं? याच्या रायबोझोम हे खरबडा झालं का? त्याला काय म्हणतात? याला म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जर याच्यावर रायबोझोम नसले तर याला काय म्हणतात? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याच्या समोरच अजून एक स्ट्रक्चर असतं, याला म्हणतात गॉल्गी बॉडी किंवा गॉल्गी ऑपरेटर्स. याला म्हणतात गॉल्गी बॉडीज. गॉल्गी बॉडीच्या समोर असतं लायझोझोम. अजून डबल मेम्ब्रेनचं असतं स्ट्रक्चर. हे झालं काय? हे झालं मायटोकॉन्ड्रिया. हे काय झालं? प्लास्टिड किंवा क्लोरोप्लास्ट. प्लास्टिड किंवा क्लोरोप्लास्ट. हे झालं एक बेसिक स्ट्रक्चर. अजून त्याच्यात बघायचं असतं जसं की व्हॅक्यूल, रायबोझोम प्रेझेंट असतं मध्ये मध्ये, असे गोल 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 रायबोझोम प्रेझेंट असतं. हे झालं बेसिक स्ट्रक्चर. आणि हे जे मधला जो स्पेस आहे, हा सगळा जो स्पेस आहे मधला, कळतं का? हा जो मधला सगळा जो स्पेस आहे याला म्हणता सायटोप्लाझम. काय म्हणता? सायटोप्लाझम काय असतं? एक फ्लुइड सबस्टन्स असतो. कसं? सेमी फ्लुइड, फ्लुइड. सेल जे जिवंत राहतं का त्याचं मेन रिझन आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये काय असतं? सायटोप्लाझम मध्ये ज्या काही सेलच्या मेन रिॲक्शन असतात त्या सगळ्या कुठं होता? सायटोप्लाझम मध्ये. काय? मेन एरिना ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटी. मेन एरिना ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटी. जिथं ज्या ऍक्टिव्हिटी होतात त्याच्यामुळे सेल काय करतं? सेल लिव्हिंग स्टेटमध्ये राहतं. कसं राहतं?
लिव्हिंग स्टेटमध्ये. हे झालं एक बेसिक ओव्हरव्ह्यू आपलं सेलचा. काय बघितलं आपण, सेलची जी मधली लेअर असते त्याला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन, आउटर जी असते त्याला म्हणतात सेल वॉल, हे जे असं जे स्ट्रक्चर दिसतं याला म्हणतात प्लास्टिड, जे डबल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर दिसतं याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. याच्यामध्ये बघा याचे वेगळे त्याचे रायबोझोम असतात, म्हणजे सेलच्या मध्ये एक ऑर्गनेल आहे, ते ऑर्गनेलमध्ये त्याचे वेगळे रायबोझोम आहे, याच्यात पण तसंच असतं. बाकीचं हे काय झालं आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय झालं, एक फ्लुइड सबस्टन्स आहे, ते काय करतं, ते मेन ॲरेना ऑफ सेल्युलर ॲक्टिव्हिटीज आहे. आपण हे बघितलं गोल स्ट्रक्चर न्यूक्लियस. न्यूक्लियस काय असतं, सेलचा ब्रेन असतं. न्यूक्लियसच्या मध्येच काय असतं, क्रोमोझोम असतं. क्रोमोझोमच्या मध्ये DNA असतं. हे काय झालं जेनेटिक मटेरियल. त्याच्यानंतर आपण बघितलं इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ते 2 टाईपचे असतात. जर त्याला रायबोझोम लागलेले असेल तर त्याला म्हणतात रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, जर नसेल लागलेलं त्याला म्हणतात स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर हे गोल स्ट्रक्चर हे झालं लायझोझाइम, हे झालं गॉल्गी ॲपरेटस. हे बेसिक स्ट्रक्चर झालं. आपण प्रत्येक ऑर्गनला समोर डिटेलमध्ये बघणार आहे, हे जस्ट एक बेसिक झालं. एवढं कळालं का? त्याच्यानंतर आपण बघतोय प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक काय असतं. जर प्रोचा अर्थ काय होतं बघा इथं, प्रोचा अर्थ होतं प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, नॉन वेल डेव्हलप. कॅरियॉन म्हणजे काय, न्यूक्लियस. कॅरियॉन म्हणजे काय, न्यूक्लियस. म्हणजे याचा अर्थ काय होईल, असा न्यूक्लियस जो की वेल डेव्हलप नाही आहे. कसा न्यूक्लियस, असा न्यूक्लियस जो वेल डेव्हलप नाही आहे. म्हणजे काय, प्रोकॅरियोटचा जो न्यूक्लियस असतो तो, हे बघा इथं प्रोकॅरियोटचा न्यूक्लियस जो असतो, आपण असं सेल बघितलं, सेलच्या मध्ये आपण न्यूक्लियस बघितलं, पण जो प्रोकॅरियोटचा जो न्यूक्लियस असतो तो असतो असा खुला पडलेला असतो. ज्याच्यामधलं जे जेनेटिक मटेरियल ते असं खुलं पडलेलं असतं. त्याला ही जी मेम्ब्रेन आहे का, ही मेम्ब्रेन नसते. मग आपण इथं काय लिहू शकतो, न्यूक्लियस हॅज नो मेम्ब्रेन. आणि याचे जे ऑर्गनेल असतात का त्याला पण असं मेम्ब्रेन नसते, विदाऊट मेम्ब्रेनचे ऑर्गनेल असतात, तसे असतात विदाऊट मेम्ब्रेनचे. ऑर्गनेल पण कसं असतं, नॉन मेम्ब्रेन बाउंड. ऑर्गनेल पण नॉन मेम्ब्रेन बाउंड असतात. याचा जो रायबोझोम आहे का, याच्यात जो रायबोझोम आहे तो आहे 70S टाईपचा. SJ हे एक युनिट आहे, सेवबर्ग्स युनिट. हे काय, एस हे युनिट आहे. याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये जायची गरज नाही, कारण ते आपल्या सिलेबसच्या बाहेर होईल. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डिटेल पाहिजे असेल तर आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू, तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर. हे फक्त एवढं लक्षात ठेवा, SJ आहे ते युनिट आहे. $70S. आता आपण बघू युकॅरियोट. युकॅरियोट म्हणजे यू म्हणजे काय, यू म्हणजे ट्रू. कॅरियॉन म्हणजे काय, न्यूक्लियस. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, खरा न्यूक्लियस. खरा न्यूक्लियस म्हणजे काय, त्याची जी मेम्ब्रेन आहे न्यूक्लियसची, त्याची मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. त्याची मेम्ब्रेन कशी प्रेझेंट आहे. मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आणि याचे जे ऑर्गनेल आहे त्यांना पण आउटर मेम्ब्रेन आहे. सगळ्या ऑर्गनला कसे आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. म्हणजे काय होईल,
मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल प्रेझेंट. काय होईल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल प्रेझेंट म्हणजे ऑर्गेनेलला मेम्ब्रेन आहे आणि याचा जो रायबोझोम आहे, याचा रायबोझोम याच्यामध्ये दोन्ही टाईपचे असतात. काय 70S आणि 80S, याच्यामध्ये दोन्ही टाईपचे रायबोझोम प्रेझेंट असतात. तर आपण काय बघितलं, जे प्रोकॅरियोटिक सेल आहे त्याचं जे काय नॉट वेल डेव्हलप सेल आहे, म्हणजे काय त्याच्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याला मेम्ब्रेन नाही आहे, त्याच्यामध्ये जे काय ऑर्गन आहे त्यांना पण मेम्ब्रेन नाही आहे. आणि युकॅरियोटिक सेल म्हणजे काय, असा सेल की त्याचा न्यूक्लियस डेव्हलप आहे म्हणजे काय त्याच्या सेलला आउटर मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यामध्ये जे काय ऑर्गनेल आहे त्यांना पण काय आउटर मेम्ब्रेन आहे. आणि प्रोकॅरियोटचा जो रायबोझोम तो कसा आहे, तो फक्त 70S आहे. आणि जो युकॅरियोटचा आहे तो कसा आहे 70S आणि 80S, याच्यामध्ये काय दोन्ही प्रेझेंट आहे. हे झालं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. एवढं कळालं का. आता त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचे, काय ऑर्गनेल बघायचे, की कोणते ऑर्गनेल बघायचे आपल्याला नॉन मेम्ब्रेन बाउंड. असे ऑर्गनेल की ज्यांना मेम्ब्रेन नाही आहे, तर त्याची एक सिम्पलची ट्रिक आहे बघा. काय त्याची एक सिम्पलची ट्रिक आहे. काय जर काही येणार असेल तर आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये रिसेंटली येणार आहे काहीतरी. मी रिसेंटली नवीन फोन घेणार आहे, मी रिसेंटली नवीन बाईक घेणार आहे रिसेंटली. तर मग रीपासून काय होईल बघा, रीपासून रायबोझोम, आणि सेंटपासून सेंट्रिओल. ही एक सिम्पलची ट्रिक आहे. कसे ऑर्गनेल नॉन मेम्ब्रेन बाउंड म्हणजे काय ऑर्गनेलला मेम्ब्रेन नाही आहे असे ऑर्गनेल. त्याची सिम्पलची ट्रिक काय, रीपासून काय रायबोझोम, सेंटपासून काय सेंट्रिओल. हे दोन ऑर्गनेल आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. एवढं कळालं का. हां, नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल. सिंगल मेम्ब्रेन म्हणजे काय, त्यांना फक्त अशी एकच मेम्ब्रेन आहे. एक असता नॉन मेम्ब्रेन म्हणजे यांना मेम्ब्रेन नाहीच आहे. हे सिंगल मेम्ब्रेन, यांना एकच मेम्ब्रेन आहे. आणि डबल मेम्ब्रेन कसे आहे, यांना दोन मेम्ब्रेन आहे. तर याची एक सिम्पलची ट्रिक आहे. काय, जर एखादं पोरगा असलं त्याच्यामधील इगो असला तर आपण काय म्हणतो MC याच्यातले जोर आहे. काय MC पोरातले इगो आहे. काय पोरातले इगो आहे. MC म्हणजे काय माहिती आहे तुला, MC म्हणजे काय तुला माहीत नाही, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते. MC म्हणजे मोस्ट क्यूट. काय मोस्ट क्यूट MC. M पासून काय होईल मग आपलं, M पासून होईल मायक्रोबॉडीज. M पासून काय होईल मायक्रोबॉडीज. C पासून होईल सिलिया आणि फ्लॅजेला. काय सिलिया आणि फ्लॅजेला. P पासून होईल पेरॉक्सिझोम. काय P पासून काय पेरॉक्सिझोम. आणि लयपासून काय लायझोझोम. काय लायझोझोम. E पासून काय इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि गो पासून काय गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडी. तर काय ट्रिक बघितली आपण, MC पोरातले इगो, M पासून काय मायटोकॉन्ड्रिया, C पासून काय सिलिया आणि फ्लॅजेला, P पासून काय पेरॉक्सिझोम, लय पासून काय लायझोझोम. आणि E पासून काय इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. गो पासून काय गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी बॉडी. हे काय झाले, हे झाले सिंगल मेम्ब्रेनवाले. हे काय झाले, हे झाले सिंगल मेम्ब्रेनवाले. आता आपण पुढे बघू डबल मेम्ब्रेनवाले. डबल मेम्ब्रेनवाले याची पण एक सिम्पलची ट्रिक आहे. जर आपण काही आपल्याला समजा खूप मोठा अभ्यासाचं टेन्शन आलं तर आपण काय करतो, आपण पॅनिक होऊन जातो. काय होऊन जातो पॅनिक. तर आपली ट्रिक आहे मी पॅनिक. काय मी पॅनिक. मी पासून मायटोकॉन्ड्रिया. P पासून काय प्लास्टिड. N पासून काय याच्यामध्ये फक्त Nच घ्यायचं आपल्याला. N पासून काय न्यूक्लियस. आणि हे झालं क्लोरोप्लास्ट. हे काय झालं क्लोरोप्लास्ट. काय मी पॅनिक. M पासून काय मायटोकॉन्ड्रिया. P पासून काय प्लास्टिड. N पासून काय न्यूक्लियस. C पासून क्लोरोप्लास्ट. हे काय झाले, हे डबल मेम्ब्रेनवाले ऑर्गनेल झाले. कसे झाले डबल मेम्ब्रेनवाले. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा, आपल्याला काही असे सेल बघायचे त्यांचे शेप आणि साईज. हे खूप इम्पॉर्टंट. याच्यावर खूप सारे क्वेश्चन येतात.
काय बघितलं होतं सगळ्यात पहिलं स्मॉलेस्ट सेल. स्मॉलेस्ट सेल कोणता आहे? मायक्रोप्लाझ्मा. मायक्रोप्लाझ्मा काय? स्मॉलेस्ट सेल. याची लेंथ किती दिलेली आहे NCERTमध्ये? 0.3. किती दिली? 0.3. PPLO जे आहे ते काय आहे? मायक्रोप्लाझ्माचा एक काय टाईप आहे. PPLO काय मायक्रोप्लाझ्माचा टाईप आहे. त्याची साईज किती दिली NCERTमध्ये? 0.1 मायक्रोमीटर. किती दिली? 0.1 मायक्रोमीटर. त्याच्यानंतर आपण बघितलं बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची साईज किती दिली आपल्याला? 3 to 5 मायक्रोमीटर. किती दिली? 3 to 5. आणि जे टिपिकल जे बॅक्टेरिया आहे याची साईज दिली NCERTमध्ये 1 to 2 मायक्रोमीटर. किती? 1 ते 2 मायक्रोमीटर. आणि जे सगळ्यात लार्जेस्ट सगळ्यात मोठा जो सेल आहे तो कोणता आहे? तो ऑस्ट्रिचचा एक. ऑस्ट्रिचचा एक काय सगळ्यात मोठा सेल आहे. तर आता पुढं बघायचं आपल्याला नर्व सेल. नर्व सेल काय? सगळ्यात लॉंगेस्ट सेल आहे. लॉंगेस्ट सेल काय? तर हिला इम्पल्स पास करावं लागतं. तर लॉंगेस्ट सेल कोणती? लॉंगेस्ट सेल आहे नर्व सेल. RBCचं डायमीटर दिलं NCERTमध्ये किती? 7 मायक्रोमीटर. कशाचं डायमीटर? RBCचं डायमीटर किती दिलं? 7 मायक्रोमीटर. त्याच्यानंतर जे टिपिकल इकॅरियोटिक बॅक्टेरिया आहे सेल कोणतं? टिपिकल इकॅरियोटिक सेल. याची साईज किती दिली आहे? 10 to 20 मायक्रोमीटर. किती? 10 to 20 मायक्रोमीटर इकॅरियोटिक सेलचं. आणि व्हायरसचं जे दिलं आहे ते 0.02 to 0.2 मायक्रोमीटर. हे काय दिलं आहे? हे आपल्याला एवढा डाटा दिला आपल्याला NCERTमध्ये. तर हा सगळा डाटा आपल्याला लर्न पाहिजे. ह्या डाट्यावर खूप जास्त क्वेश्चन येतात. तर हे झालं आपलं. आता पुढं बघू आपण. पुढं काही क्वेश्चन आहे. क्वेश्चन करायच्या पहिले आपण काय करू? आपण एकदा NCERT रीडिंग करू. तर आज बघायचं आपल्याला सेलचा ओव्हरव्ह्यू. काय बघितलं आपण आज? सेलचा ओव्हरव्ह्यू. तर काय दिलं आहे NCERTमध्ये? जर आपण सेलला ऑब्झर्व केलं, ॲनिमलचं सेलमध्ये कोणतं? ह्युमन चिक सेल. आणि प्लांटच्या सेलमध्ये कोणतं? ऑनियन पिल सेल. जर आपण याला आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं. कशाच्या खाली? अंडर मायक्रोस्कोप. तर आपल्याला काय बघतं? एक रिकलेक्टिंग देअर स्ट्रक्चर. द ऑनियन पिल सेल विच टाईप इज प्लांट सेल. आणि मग ऑनियन पिल सेल काय? एक प्लांट सेल आहे. याची काय? डिस्टिंग सेल वॉल आहे. याला कोण डिस्टिंग करतं? सेल वॉल. आणि याची जी आउटर बाउंड्री आहे जस्ट विदिन इट द सेल मेम्ब्रेन. म्हणजे ऑनियन पिल म्हणजे आपण प्लांटचं सेल बघितलं, त्याची जी आउटर बाउंड्री आहे त्याला काय म्हणतो आपण? सेल वॉल. आणि सेल वॉलच्याच कुठं? विदिन इट. कुठं? सेल वॉलच्याच विदिन इट काय आपल्याला? सेल मेम्ब्रेन. सेल वॉलच्याच विदिन इट म्हणजे सेल वॉलच्या आतच काय? सेल मेम्ब्रेन. द ह्युमन चिक सेल द आउटर मेम्ब्रेन ॲज डिलिमिटिंग मेम्ब्रेन. डिलिमिटिंग मेम्ब्रेन कोणती आहे? ॲनिमल सेलची आहे. डेन्स मेम्ब्रेन आहे. बाउंड स्ट्रक्चर कॉल्ड एक and structure cell inside each cell dense membrane bound structure called nucleus. ही जी ॲनिमल सेलमध्ये जी डिलिमिटिंग मेम्ब्रेन आहे ती कोणती आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे ही जी ॲनिमल सेल आहे सेलच्यामध्ये सगळं काय आहे? सेलला लिमिट कोण करते? डिलिमिट कोण करते? याला करते प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर ही जी डिलिमिटिंग जी मेम्ब्रेन आहे ती कोणती आहे? ती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि सेलच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे आपण जे बघितलं डेन्स स्ट्रक्चर त्याला काय म्हणतात? न्यूक्लियस. काय म्हणता? न्यूक्लियस. कसं स्ट्रक्चर आहे? मेम्ब्रेन बाउंड आहे आणि कसं आहे? डेन्स स्ट्रक्चर आहे. कसं स्ट्रक्चर आहे? डेन्स आहे. dense structure membrane bound called nucleus. This nucleus contains chromosome which turns contain genetic material as DNA. आपण बघितलं होतं ना न्यूक्लियसच्या आत काय असतं? क्रोमोझोम असतं. क्रोमोझोमच्या मध्ये काय असतं? जेनेटिक मटेरियल म्हणजेच DNA RNA. आपण बघितलं ना पहिलं. हे काय असतं? जेनेटिक मटेरियल म्हणजेच काय? DNA. सेल दॅट मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियाय आर कॉल्ड eukaryotic cell.
आपण डिफरन्स बघितले होते ना प्रोकॅरियोटिक सेलमध्ये यूकॅरियोटिक सेलमध्ये. तर प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, प्रो म्हणजे काय, प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, डेव्हलप नसलेला. डेव्हलप नसलेला म्हणजे काय, त्याची बाउंड्री नाही आहे. ज्या न्यूक्लियसला बाउंड्री नाही तो म्हणजे कोणता, प्रीकॅरियोटिक. आणि ज्या न्यूक्लियसला बाउंड्री आहे तो म्हणजे कोणता, यूकॅरियोटिक. द मेम्ब्रेन मेम्ब्रेन बाउंड जे ऑर्गनेल आहे न्यूक्लियस कॉल्ड यूकॅरियोटिक. आणि ज्याला लॅक न्यूक्लियस आहे, लॅक मेम्ब्रेन आहे म्हणजे मेम्ब्रेन अब्सेंट आहे, अशा न्यूक्लियसला काय म्हणता, तशा न्यूक्लियसच्या सेलला म्हणता प्रोकॅरियोटिक सेल. कोणता सेल म्हणता, प्रोकॅरियोटिक. कसा, लॅक मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस म्हणजे काय, प्रोकॅरियोटिक सेल. जे दोन्ही पण प्रोकॅरियोटिक्स आणि यूकॅरियोटिक सेल आहे यांच्यामध्ये काय असतं, सेमी फ्लुइड. काय असतं सेलच्यामध्ये, हे काय, हे झालं न्यूक्लियस, हे झाले काही ऑर्गनेल, त्याच्यामध्ये हा जो पूर्ण स्पेस असतो त्याला काय म्हणता, सायटोप्लाझम. तो कसा असतो, सेमी फ्लुइड असतो. कसा असतो, सेमी फ्लुइड मॅट्रिक्स. हे जे काय मध्ये भरलेलं जे काय मॅट्रिक असतं सेमी फ्लुइड त्यालाच काय म्हणतो, सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्येच काय होतं बघा, काय असतं, सायटोप्लाझम. हा काय करतो, सेलचा ऑक्युपाय व्हॉल्यूम आहे. कोणता, ऑक्युपाइज व्हॉल्यूम ऑफ सेल. सायटोप्लाझम इज द मेन एरिना ऑफ सेल्युलर ॲक्टिव्हिटी. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. सायटोप्लाझम काय आहे, मेन अरेना आहे. कशाचा आहे, सेल्युलर ॲक्टिव्हिटीचा. सायटोप्लाझम काय आहे, मेन अरेना ऑफ सेल्युलर ॲक्टिव्हिटी. कशामध्ये, प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये पण. कशामध्ये, प्लांट आणि ॲनिमल बोथ, दोघांमध्ये पण. प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये पण काय, सायटोप्लाझम मेन एरिना आहे. त्याच्यात काय असतं, त्याच्यात होतं केमिकल रिॲक्शन. त्या केमिकल रिॲक्शन काय करता, सेलला लिव्हिंग स्टेटमध्ये ठेवता. कशामध्ये ठेवता, सेलला लिव्हिंग स्टेटमध्ये. सेलला लिव्हिंग स्टेटमध्ये कोण ठेवतं, सायटोप्लाझम. का बरं, त्याच्यात सेल्युलर ॲक्टिव्हिटी होता. हे बघा इथं हे जे ग्रीन आहे तिथं PYQ क्वेश्चन आलेले आहे. हे जे इथं आपण ग्रीन, हे बघा हा क्वेश्चन 2015 मध्ये आला होता, नीट 2015. परत हे 3 वेळेस क्वेश्चन आला होता. कधी, 2015 मध्ये. आणि हे रिसेंट 2022 मध्ये आला होता. काय, न्यूक्लियस द यूकॅरियोटिक सेल हॅव द मेम्ब्रेन बाउंड डिस्टिंक्ट स्ट्रक्चर कॉल्ड ऑर्गनेल्स. यूकॅरियोटिक सेलमध्ये कसे ऑर्गनेल असतात, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल असतात. कसे ऑर्गनेल असतात, मेम्ब्रेन बाउंड. ज्या सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहे त्या सेलला काय म्हणतो आपण, यूकॅरियोटिक सेल. लाईक इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोबॉडीज आणि व्हॅक्यूल. हे कसे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहे. कशाचे ऑर्गनेल आहे, यूकॅरियोटिक सेलचे. जे प्रोकॅरियोटिक सेल आहे याच्यामध्ये काय असतं, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल याच्यामध्ये अब्सेंट असतात. लॅक म्हणजेच काय, अब्सेंट. जसं की रायबोझोम. रायबोझोम आर नॉट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल फाउंड इन ऑल सेल द बोथ यूकॅरियोटिक ॲज वेल ॲज प्रोकॅरियोटिक. रायबोझोम हा असा ऑर्गनेल आहे तो दोन्ही, त्याच्यामध्ये बाउंड्री नसती, त्याला मेम्ब्रेन नसती, पण तो दोन्ही सेलमध्ये असतो. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण असतो आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये पण असतो. कोणता ऑर्गनेल असतो तो, रायबोझोम. Within the ribosome are found only in cytoplasm but also within the 2 organelle, chloroplast in plant, mitochondria on rough surface. आपण जे बघितलं होतं, आपण काय बघितलं होतं, आपण सेलच्या असा न्यूक्लियस बघितला होता. न्यूक्लियसच्या बाजूला काय बघितलं होतं आपण, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ज्याच्यावर रायबोझोम प्रेझेंट आहे त्याला काय म्हटलं होतं आपण, त्याला म्हटलं होतं आपण
रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कोणता रेटिक्युलम? रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. का बरं? तर त्याच्या बाउंड्रीला, त्याच्या लेअरला काय होतं, रायबोझोम प्रेझेंट होते. आणि आपण दुसरं ऑर्गनेल काय बघितलं होतं, मायटोकॉन्ड्रिया, डबल मेम्ब्रेन बाउंड. सेलच्या आतमध्ये तर रायबोझोम असतात, पण ऑर्गनलच्या मध्ये पण काय असतं, रायबोझोम असतात. हे जे मायटोकॉन्ड्रिया याच्या आतमध्ये पण काय असतं, त्याचे स्वतःचे रायबोझोम असतात. मायटोकॉन्ड्रिया. आणि ॲनिमलमध्ये काय झालं, प्लांटमध्ये काय झालं, क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टमध्ये पण त्याचे काय असतात, रायबोझोम त्याचे प्रेझेंट असतात. ते बघा इथे दिलेले. विदिन 2 ऑर्गनेल, नॉट ओनली इन सायटोप्लाझम बट क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये काय असतं, त्यांचे स्वतःचे रायबोझोम प्रेझेंट असतात. Animal cell contains non-membrane bound organelle called centrosome which helps in cell division. ॲनिमल सेलमध्ये जे सेंट्रोझोम असतात त्याच्यामध्ये काय असतं, त्याला मेम्ब्रेन नसती. मेम्ब्रेन कशाला नसती? सेंट्रिओलला. आपण बघितले ना मागं ट्रिक थ्रू बघितले आपण सगळ्यावर, कोण सिंगल मेम्ब्रेन आहे, कोण डबल मेम्ब्रेन आहे, कोण लेयरलेस नाही आहे. सेंट्रिओल हे आपण सेल डिव्हिजन आपण पुढच्या चॅप्टरमध्ये याला डिटेलमध्ये बघणार आहे. सेल डिफर ग्रेटली साइज, शेप अँड ॲक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल मायक्रोप्लाझ्मा. हे बघा PYQ आलेला आहे कधी, 2022ला. काय मायक्रोप्लाझ्मा काय, स्मॉलेस्ट सेल आहे. याची लेंथ किती दिलेली आहे, NCERTमध्ये लेंथ किती दिली आहे, 0.3 मायक्रोमीटर. किती दिलेली आहे, 0.3 मायक्रोमीटर. स्मॉलेस्ट सेल कोणता आहे, मायक्रोप्लाझ्मा. त्याची लेंथ किती आहे, 0.3. आणि बॅक्टेरियाची किती आहे, बॅक्टेरियाची किती, 3 to 5 मायक्रोमीटर. किती बॅक्टेरियाची, 3 to 5. जे लार्जेस्ट सेल आहे कोणतं आहे, ऑस्ट्रिच एग. लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल कोणतं आहे, ऑस्ट्रिच एग. लार्जेस्ट सेल कोणतं आहे, ऑस्ट्रिच एग. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, RBC म्हणजे ह्युमन रेड ब्लड सेल. RBC काय, रेड ब्लड सेल. याचं डायमीटर किती दिलं आहे, 7.0 मायक्रोमीटर. हे काय दिलं आहे, याचं डायमीटर दिलं आहे किती, 7.0 मायक्रोमीटर. आणि जी लॉंगेस्ट सेल आहे ती कोणती आहे, नर्व सेल. नर्व सेल काय सगळ्यात लॉंगेस्ट सेल आहे. सेल आर also vary greatly in their shape. They may be disc-like, polygonal, columnar, cuboidal, thread-like, even irregular shape. Shape of cell may be vary within the function of cell. सेल जे आहे ते डिफरंट प्रकारचे असू शकतात, म्हणजे डिफरंट त्याचे शेप असू शकतात. जसं की डिस्क लाईक कसं येतं, आपला RBC येतं, राऊंड येतं, बाय कॉन्केव्ह येतं. जे पॉलिगोनल आहे, पॉलिगोनल म्हणजे काय, अशा शेपवाले. हे झाले पॉलिगोनल. कॉलमनार, हे बघा इथं आपल्याला काही शेप दिलेले आहे. हे बघा कॉलमनार एक इथे. हे कसं आहे, इलॉंगेटेड आहे, लॉंग आणि नॅरो. व्हाईट ब्लड सेल. हे कसं इरेग्युलर आहे, याचा काय इरेग्युलर, याचा काही परफेक्ट शेप नाही. हा कोणत्या पण शेपचा असू शकते. हे काय झालं, WBC व्हाईट बेल्स. RBC याचं डायमीटर किती दिलं आहे आपल्याला, 7.0 मायक्रोमीटर. हे काय राऊंड आणि बाय कॉन्केव्ह सेल. याचं शेप कसं आहे, बाय कॉन्केव्ह. आणि आपलं जे लॉंगेस्ट सेल होतं हे बघा नर्व सेल. हे काय लॉंगेस्ट सेल आहे. हे कशामुळे लॉंगेस्ट सेल आहे, कारण की त्याचं फंक्शन आहे इम्पल्सला पूर्ण बॉडीमध्ये पास करायचं. हे झालं लॉंगेस्ट सेल. हे बघा राऊंड अँड ओव्हल मिझोफिल सेल. इलॉंगेटेड सेल कोणतं आहे, ट्रॅचिड काय इलॉंगेटेड सेल आहे. हे आपल्याला NCERTचा डायग्राम आहे, इथं आपण बघितलं.
इथपर्यंत आपण बघितलं. जर तुम्ही हा डाटा लर्न केला असेल तर आपण काय करू, समोर आता काही क्वेश्चन लावू. आपण काय करू, काही क्वेश्चन लावू. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, हे बघा. व्हिडिओला पॉज करा आणि हा क्वेश्चन लावा. क्वेश्चन काय दिला आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग लार्जेस्ट आयसोलेटेड सेल. लार्जेस्ट आयसोलेटेड सेल कोणता आहे. लार्जेस्ट दिला इथं, लॉन्गेस्ट नाही दिला. कसं, कोणता दिला आहे इथं, लार्जेस्ट सेल दिला आहे, लॉन्गेस्ट नाही. लार्जेस्ट सेल कोणता आहे, नर्व सेल. नर्व सेल कोणता आहे, हा लॉन्गेस्ट आहे. ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच एग काय आहे, लार्जेस्ट सेल. तर मग आपला आन्सर काय होईल, आपला आन्सर होईल 2. कळालं. तर आपला पुढचा क्वेश्चन आहे, व्हिडिओला पॉज करा आणि ह्या क्वेश्चनला ट्राय करा. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, स्मॉलेस्ट सेल. साईज सांगायची आपल्याला स्मॉलेस्ट सेलची. कशामध्ये, मायक्रोमीटरमध्ये. बघा याच्यातून तुम्हाला येतं का आन्सर. व्हिडिओला पॉज करा. आपला स्मॉलेस्ट सेल काय आहे, हे आहे का, नाही. आपला स्मॉलेस्ट सेल आहे मायक्रोप्लाझ्मा. त्याची लेंथ किती, 0.3. तर आपला आन्सर काय होईल, आपला आन्सर होईल फर्स्ट. आपला पुढचा क्वेश्चन आहे, व्हिडिओला पॉज करा आणि हा क्वेश्चन ट्राय करा. क्वेश्चनमध्ये दिलं आहे, अरेंज द फॉलोइंग सेल इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, चढत्या क्रमाने आपल्याला सेलच्या साईजनुसार आपल्याला चढत्या क्रमाने लावायचं आहे. तर मायक्रोप्लाझ्मा. मायक्रोप्लाझ्मा काय, सगळ्यात स्मॉलेस्ट सेल आहे, म्हणजे हा काय असेल, फर्स्ट नंबरला असेल. ऑस्ट्रिच एग हा लास्टला असेल, कारण की हा सगळ्यात मोठा आहे. हा कसा असेल, लास्टला असेल. हा काय, लार्जेस्ट सेल. हा काय, स्मॉलेस्ट सेल आहे हा मायक्रोप्लाझ्मा. तर आपल्याला बघायचं फर्स्ट नंबरला काय आहे, हे 2. हे 2 पैकी एक असू शकते. हे 2 काय होईल, एलिमिनेट होऊन जाईल. लार्जेस्ट म्हटल्यावर हा सगळ्यात शेवटला असेल 2 नंबरचा. लार्जेस्ट म्हटल्यावर 2 नंबरचा सगळ्यात शेवटला कशात आहे, याच्यात आहे. म्हणजे आपला आन्सर काय होईल, 2. आपल्याला बाकीची पाहायची पण गरज नाही पडली. जर तुम्हाला डाटा लर्न असेल तर क्वेश्चन ऑफ लागून जातील. तर पुढचा क्वेश्चन आहे आपला, व्हिडिओला पॉज करा आणि याला पण ट्राय करा. मॅच करायचं आपल्याला, मॅच द कॉलम. सिंपल आहे. व्हायरसचं काय, 0.02 to 0.2. बघा 2चं डी कशात दिसतं का, 2चं डी याच्यात आहे, याच्यात नाही, म्हणजे हे एलिमिनेट होईल. याच्यात आहे का, याच्यात पण नाही, म्हणजे हे एलिमिनेट आहे. आणि याच्यात आहे. तर आपला आन्सर 1 किंवा 4मधून एक असू शकतं. दुसरं, टिपिकल इक्रोटिक सेल. हे सगळ्यात मोठा सेल. याची साईज किती आहे, याची साईज आहे 10 ते 20 मायक्रोमीटर. 4चे हे कशात दिसत आहे, याच्यातच दिसत आहे. याच्यात आहे का, याच्यात सी आहे. तर आपला आन्सर काय होईल, आपला आन्सर होईल. जर तुम्हाला डाटा लर्न असेल तर तुम्हाला एकापैकीच असे क्वेश्चन लगेच लागून जातील. तर हे झालं आपलं आजचं लेक्चर. पुढं आहे का एखादा क्वेश्चन, नाही. हे झालं आपलं आजचं लेक्चर. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला याची DPP भेटून जाईल, ती तुम्हाला लावायची आज. तर लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.